SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आंब्याच्या करंज्या बनवूया। भुजिया पण बोलतात आणि आमच्या खानदेशमध्ये सांजऱ्या म्हणतात। तर सांजऱ्या बनवते मी। आता मी आंबे कापून घेतले, 2 आंबे कापून घेतले आणि बघा हे खोबरं आणि थोडंसं ड्रायफ्रूट घेतलंय मी। हे सुकं खोबरं किसून घेतलंय, मावा घेतलाय। आता मावाला आपण थोडंसं घी टाकून, अर्धा चमचा घी टाकून आणि मावाला थोडंसं भाजून घेऊया। भाजल्यानं काय होतं, त्याचा जो कच्चापणा असेल ना तो निघून जाणार। आता त्याच्यातच मी सुकं खोबरं किसलेलं आहे ते पण टाकून देते। त्याला पण भाजून घेऊया आपण। सगळं मिक्स करून घेतलंय, छान असं भाजून घेऊया। थोडीशी वेलची पावडर घातली आहे मी। हे बघा छान असं मस्त भाजून झालंय सुकं, कारण की आपला खवा आहे ना, तो मावा पण बोलतात, खवा पण बोलतात। आता हे मी आंबा कापलेला 2, तो आंबा कापून मिक्सरमध्ये फिरवून आणि आता ह्याला पण आपण चांगलं असं घट्ट होईल तवर भाजून घेऊया। छान असं घट्ट झालं पाहिजे। जरा याला लागलेलं मिक्सरच्या भांड्याला ते पण काढून घेतलंय मी। आता याला आपण हलवत राहायचं, सोडून नाही द्यायचं, नाही तर लक्ष नाही राहिलं का चिटकून जाणार, ते तव्याला चिटकू द्यायचं नाही भांड्याला। नॉनस्टिक तवा आहे माझावाला। हे बघा छान असं मस्त झालंय। हे बघा किती होतं आणि केवढं झालंय। आता हे झालंय आपलं। आता याला थंड होऊ देऊया। आता पीठ मळायची तयारी करूया आपण। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलंय, हे थंड होईल तोवर। आता याच्यात मी काय थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम, पिस्ता। आता आपण याच्यात पिठी साखर घालूया। मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मी ते साखर। आता याच्यात गोडपणा यायला पाहिजे म्हणून करंज्या कशा बनवतो आपण, त्या करंज्या बनवते मी। गोड केवढं पाहिजे त्या हिशोबाने टाका। आता कालावून ठेवून दिलं। आता ही मैदा घेतलाय मी, 2 ते 3 चमचा मी घी टाकते मैद्याचं पीठ मळायला। आणि याला छान मळून घेऊया। थोडंसं कमी वाटलं म्हणून टाकलंय, कारण की गोळा असा बनत नव्हता ना, गोळा हातात असा बनला पाहिजे। हे बघा असा, तर पीठ छान मळता येतं मग आणि खुसखुशीत लागतं मग। आणि जे आपण आंबाला हे करून घेतलेलं आपण ते मिक्स करते मी आंबा घेऊन। याच्यात पाणी नाही घालायचं आपल्याला, फक्त आंब्यातच मळून घ्यायचं। आता मी एकदम परफेक्ट मापानं घेतलेले 2 आंबा आणि तेवढंच पीठ घेतलेलं वाटे भरून। याच्यात पाणी अजिबात नाही घातलंय मी, त्याच्यातच मळून झालंय पीठ। आता पीठ मळून झालंय, आपल्याला लोया बनवून घ्यायचे।
छोट्या मोठ्या जशा तुम्हाला बनवायच्या त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. सगळे लोया बनवून झाले आहेत. हे बघा अशा छोट्या छोट्या बनवणार आहे मी. पातळ लाटायची छान. आंबाला छानपैकी शिजवून घ्यायचा. आता हे बघा अशी छोटीशी पुरीसारखी हे बनवून घेतलं आहे पुरी. आता याच्यात आपण सारण भरूया. जेवढं लागतं तेवढंच भरायचं. जास्त जास्त भरून नाही टाकायचं, म्हणजे ते बसलं पाहिजे व्यवस्थित. आता ह्याला काय पाणी लावायची काय गरज नाही, डायरेक्टच दाबून द्यायचं. छान चिपकून जातं हे. असं दाबून घ्यायचं व्यवस्थित. निघणार नाही, ते फुटणार नाही. तेलामध्ये फुटून जातं म्हणून. आणि मी हातानंच त्याला आकार देते, कापत नाही. हे बघा छान असा आकार आलाय. अशा सगळ्या पुऱ्या बनवून करंज्या बनवून घेऊया. हे बघा छान असं बनवून घेतले. बाकीचे पण सगळे असे बनवून घेतले आहेत मी. आता तेल आपण थोडंसं जास्त गरम नाही करायचं. जास्त गरम म्हणजे ना ते फुटून जाणार. मध्यम तेल गरम करायचं आपण याला. जास्त गरम नाही, जास्त थंड नाही, मीडियम मध्ये ठेवायचं आणि असे तळून घेऊया. कारण की ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुटून पण जाते. माझे पण फुटले एक दोन. छान फुगून आले बघा. आता काढून घेऊया. माझी एक करंजी फुटली ना, त्याच्यानं बघा तेल कसं खराब झालं. हे बघा छान अशा मस्त तळून झाल्यात.